झी 24 तास एक पाऊल पुढे। विषाणूजन्य रोगामुळे पालघरमधील कारल्याची लागवड धोक्यात आली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। या रोगामुळे 150 ते 200 एकरावरील क्षेत्र बाधित झाले। शेतकऱ्यांनी मात्र निकृष्ट बियाणामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप केलेला आहे। पालघर तालुक्यातल्या या कारल्याच्या बागेवर सध्या विषाणूजन्य रोगानं थैमान घातलंय। या रोगानं पालघरमधल्या पडघे, बिरवाडी, चिंचणी परिसरामध्ये हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मात्र सध्या सर्वच बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांचं कारल्याचं पीक हातचं गेलंय। मुंबईची बाजारपेठ फायदेशीर ठरत असल्यानं शेतकरी एकरी 50,000पर्यंत कारल्याची लागवड करतात। मात्र यंदा शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतंय। शक्यतो जे काही विद्यापीठाने प्रसारित केलेले जे वाण आहे याचा जर अवलंब केला तर ते बऱ्याच विद्यापीठ स्तरावर चांगल्या पद्धतीने त्याचं संशोधन करून ते शक्यतो रोग किंवा कीड प्रतिकारक वाणच प्रसारित केले जातात। जरी कंपन्याचे जरी वाण असतील तरी वापरताना त्यांनी शेतकरी बंधूंनी ही खात्री करून घ्यायला पाहिजे की हा वाण कुठल्या किडीला किंवा रोगाला किती प्रमाणात बळी पडतो ते अनुभव नसून तर ते आपण कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ती माहिती घेणं गरजेचं आहे। पालघर परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथमच आढळून आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून उपाययोजना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आपल्याला सिल्वर मल्च म्हणजे सिल्वरचं जर प्लास्टिक अंथरून आपण जर गादी वापरावर त्याची बियाण्याची लागवड केली तरी काही प्रमाणात सूर्यप्रकाश जो रिफ्लेक्ट होतो परावर्तित होतो, त्यामुळे सुद्धा या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव त्या पिकावर कमी होण्याची शक्यता कमी होते। त्यामुळे आपण त्या लागवड करताना आपण सिल्वर प्लास्टिक सारखे मल्च वापरायला हवेत। कारलं पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यानं कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, कृषी विभाग आणि पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी लगेचच पिकांची पाहणी करून पंचनामा केला। यावेळी शेतकऱ्यांनी आपण कर्जबाजारी असून मदतीची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे। या भागातली पाहणी केलेली आहे आणि ह्यामध्ये जो काय अहवाल आहे तो अहवाल मी माननीय आयुक्त साहेबांना सादर करू आणि सादर केल्यानंतर त्याप्रमाणे कंपनीचा खुलासा घेतला जाईल। जसे जळगाव, नाशिक या ठिकाणी जसे फास घेतात तसं या ठिकाणी बिरवाडी सुद्धा फास घ्यायचे दिवस आलेले आहेत आणि मी शासनाकडून अपेक्षा करतो बियाण्यावाल्याकडून की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी। बी बियाण्यांविषयी शेतकऱ्यांचं अज्ञान आहे असं सांगून शासकीय यंत्रणा आणि कंपन्या शेतकऱ्याला लगेचच जबाबदार धरतात। मात्र बोगस बियाणं आणि कंपन्या बाजारात येतात आणि टिकतातच कसे या प्रश्नाचं उत्तर अकार्यक्षम शासनाकडे नाहीये। त्यामुळे आजवर अशा बोगस बियाण्यांमुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे महागाईच्या विळख्यात शेतकऱ्यांची सुटका कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी हर्षद पाटील, पालघर। झी 24 तास एक पाऊल पुढे।